हेलो दोस्तों, स्वागत है आपका हमारे एक नए वीडियो में। तो गाइस, आज हम आपको लेकर आ चुके हैं नांदेड़ शहर के सुप्रसिद्ध डॉक्टर अजय पाटिल सर के हॉस्पिटल में। और यहाँ पर आपको हम दिखाने वाले हैं कि दांतों की समस्या क्या होती है और उसके ऊपर हमें क्या उपाय करना चाहिए, यानी क्या ट्रीटमेंट करनी चाहिए। ये सब हम अपने डॉक्टर के पास से जानने वाले हैं। तो चलिए वीडियो को करते हैं शुरू, लेकिन उससे पहले इस हॉस्पिटल की जगह के बारे में जान लेते हैं। और यह जगह नांदेड़ रेलवे स्टेशन के सामने बनालीकर हॉस्पिटल लाइन इस जगह पर यह हॉस्पिटल है। इनकेस आपको यहाँ पर पहुँचने के लिए कहीं से भी कोई दिक्कत होती है तो हम देने वाले हैं आपको गूगल मैप का लिंक, जिस पर क्लिक करके काफ़ी आसान तरीके से यहाँ पर आप आ सकते हो। तो गाइस, इस हॉस्पिटल में पहुँचना कैसे, ये तो हमने आपको बताया। सर, सबसे पहले तो स्वागत है आपका हमारे यूट्यूब चॅनल पर। हा जो आहे डेंटल एक्सरे आहे, डिजिटल डेंटल एक्सरे। आपण पेशंटला जेव्हा रूट कॅनल ट्रीटमेंट पेशंटची होते त्यावेळी आम्ही पूर्ण नसा ज्या दातांच्या बदलून आमच्या ज्या व्हाईट हे दिसत आहेत, जे व्हाईट दिसत आहेत ते व्हाईट नसा आहे, म्हणजे नवीन आमच्याकडून टाकलेलं डेंटिस्टने टाकलेलं नसा आहे. त्यामुळे यावर ऑब्झर्व करतो की बाबा परफेक्ट नसा बसल्या आहेत का. त्यानंतर आम्ही ते पुढच्या टप्प्यासाठी जातो. हे दात काढण्यासंबंधीचे सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते दात काढण्यासाठी वापरतो आपण. हे जे आहेत इम्प्लांट, जे अत्याधुनिक पद्धत आहे त्यामध्ये आपण इम्प्लांट प्लेस करण्यासाठी हे वापरतो. बाकी सगळे सिमेंट्स आहेत, दातात भरले जाणारे सिमेंट्स, पक्के सिमेंट्स, कच्चे सिमेंट्स, 2-3 सिमेंट्सचे प्रकार असतात ते आपण भरतो. हे दात आत्ताच तुम्हाला मी RBGमध्ये दाखवलं ते आपण जे नस म्हटलेत ना, हे जे नस आहे हे आर्टिफिशियल आपण याला म्हणतो. हे सगळे जे आहेत ते आर्टिफिशियल नसा आहेत, म्हणजे दातांमध्ये भरल्या जातात. बाकी म्हणजे तुम्हाला मेन असते ते दातांचं माप घेण्याचे जे हे आहेत साचे आहेत ते आहेत. कवळीचे माप घेण्याचे साचे असतात, ते सगळे साचे आपण वापरतो माप घेण्यासाठी. तर डॉक्टर अजय पाटील सांगू इच्छितो की दातामध्ये फटके असतील, दात किडलेले असतील, थोडी जरी दातामध्ये सूज वाटत असेल दाताच्या हिरडीवरती वगैरे, तर कुठलीही भीती न बाळगता, कुठलाही संकोच मनात न करता दंतरोगतज्ञाकडे जावं, त्याचा एक्सरे करावा. सुरुवातीला उपचार घेऊ नये, पण त्याच्या संबंधीची माहिती पूर्ण घ्यावी एक्सरे करून, आणि मग संबंधित तुम्ही डॉक्टरांकडून उपचार पद्धती जाणून घेऊन तुम्ही थोडा वेळ घ्यावा. 2 दिवस विचार करून सांगतो म्हणावा, की असं काही नाही की तुम्हाला लगेच एक्सरे काढून दिला आणि तुम्ही उपचारच घ्यावा असं नसते. 2 दिवस तुम्हाला वेळही मिळतो मेडिसिन दिल्यावर, पण उपचार घेणं गरजेचं आहे. उपचार घेण्यापासून वंचित राहू नये, सगळ्यांनी उपचार घ्यावा. सगळ्याच दंतरोगतज्ञाकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला भविष्यात दातांचे आजार बळवणार नाही, मोठा आजार होणार नाही. खूप लोकांना वाटतं की डॉक्टरकडे गेल्यावर आजार वाढतो वगैरे वगैरे, काहीतरी एक मिथ असतं, दात काढल्यावर डोळ्याला दिसणार नाही, असे काही बरेच गोष्टी असतात. पण त्या सगळ्या गोष्टी हे आहेत वयानुसार असतात. समजा 60व्या वर्षी दात काढला असेल तर त्यावेळी ऑलरेडी आपल्याला कमी दिसते, आणि दात काढणे, कावळा बसला आणि नांदी तुटणे हे एकच होतं. त्यामुळे ते आपण तसं काही डोक्यात न ठेवता व्यवस्थित उपचार घ्या. कुठलाही आजार मोठा होऊ नये याची काळजी घ्या. ते डेंटल एक्सरे मशीन आहे, जे आपल्याला एक्सरे मशीन यासाठी असते की जसं आपण तुम्हाला आता दाखवलं की डिजिटल एक्सरे काय असतं काढल्यानंतर, तर ही एक्सरे मशीन आहे. त्या मशीनवरून आपण नक्की कोणता आजार झाला हे तपासण्यासाठी ही मशीन असते, आणि आपण मग त्याच्यावरून आपण ठरवतो की पेशंटला नक्की काय आजार झाला आहे किंवा काय उपचार द्यायचा आहे, तसंही आपण देतो.
आमचे यूट्यूबर आणि सिनेमॅटोग्राफर राठोड यांनी हा आमचा स्वतःचा व्हिडिओ बनवला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.